एका छोट्याशा सुंदर गावामध्ये एक वृद्ध आजी तिच्या अत्यंत देखण्या नातीसोबत राहत होती. नातीचे नाव होते वेदिका. वेदिका इतकी सुंदर आणि सुस्वरूप होती की तिच्या सौंदर्याची चर्चा दूरवरच्या गावापर्यंत पसरली होती. गावातील अनेक तरुणांची नजर तिच्या या रूपावर खिळलेली असायची. काही वाईट प्रवृत्तीचे लोक तर तिच्या असायतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचे, पण वेदिका नेहमीच हुशारीने स्वतःला सांभाळून घ्यायची. वेदिका रोज जंगलातून रानातील ताजी बोरं आणि फळं गोळा करायची आणि बाजारात विकायला जायची. तिच्या सौंदर्यामुळे अनेक लोक केवळ तिच्याशी बोलण्याचा आणि तिला पाहण्याच्या बहाण्याने फळं खरेदी करायचे. अशा कष्टाच्या पैशातून आजी आणि वेदिका जमेल तसा आपला उदरनिर्वाह करत होत्या. एक दिवस संध्याकाळी आजी झोपडीत वेदिकाची वाट पाहत बसली होती. वेदिका घरी येताच आजी म्हणाली, "पोरी, आज यायला इतका उशीर का ग झाला? मला तुझी खूप काळजी वाटत राहते." वेदिका हसून म्हणाली, "आजी, आज बाजारात जास्त काम होतं. तू काळजी नको करत जाऊ." मित्रांनो, या पूर्ण कथेची लिंक मी खाली दिलेली आहे. पूर्ण कथा ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण कथा ऐका. धन्यवाद.